MIDC पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी। रात्रीच्या वेळी रोड रॉबरी करणारे 2 आरोपींच्या अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्या आहेत। सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप वय वर्ष 24 राहणार हनुमान नगर रूपाभवानी मंदिरजवळ सोलापूर आणि बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण वय वर्ष 21 राहणार गणेश नगर मंत्रीचंडक अंगण शेजारी सोलापूर असे हे 2 रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी घरफोडीचे 2 गुन्हे दाखल होते। या दोन्ही आरोपीकडून एक मोबाईल, रोख रक्कम 38,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण 48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक भरत चंदनसिंह, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ उवाळे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक डोके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल अमशिद्द निंबाळ, पोलीस कॉन्स्टेबल अमोल यादव, पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाघे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश डिगोळे, पोलीस कॉन्स्टेबल अमर शिवशिंगवाले, पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, पोलीस कॉन्स्टेबल शंकर याळगी, देविदास कदम, अजित माने यांनी बजावली आहे। नमस्कार, मी API भरत चंदनशिव, गुन्हे प्रकटीकरण विभाग, MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर। आमचे MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे 22/8/2024 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 580/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) प्रमाणे 2 अज्ञात आरोपींविरुद्ध चंदनकाटा हैदराबाद रोड सोलापूर येथे एका ट्रकमधील फिर्यादीचा वापरता मोबाईल आणि त्याच्या जवळील 40,000 रुपये रोख रक्कम हे चाकूचा धाक दाखवून हिसकावून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो, माननीय पोलीस उपायुक्त सो तसेच ACP सो, त्याचप्रमाणे आमचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे मी तसेच आमच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या स्टाफसह आम्ही ज्या परिसरात जी घटना घडली चंदनकाटा परिसरात त्या ठिकाणी कसोशीने आरोपितांचा शोध घेऊन दाखल गुन्ह्यात 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पैकी प्रथम आरोपी आहे सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप आणि दुसरा आहे अविनाश उर्फ बाळ्या शिवाजी चव्हाण। त्यातील अविनाश चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातील मुद्देमालापैकी एक विवो कंपनीचा मोबाईल आणि 40,000 रोख रकमेपैकी 38,000 रुपये रोख रक्कम तसेच एक चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे। आरोपी 2 आहेत। त्यामधील एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे।